नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन शिवसैनिकांनी बजावली सुप्रीम कोर्टाची नोटीस. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 6 खासदारांनी बंडखोरी केली. त्या बंडखोरांना अपात्र करावे याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी व बंडखोर खासदार यांनी आपले म्हणणे मांडावे याकरिता 31 ऑगस्ट 2026 ही तारीख नेमली आहे. सुप्रीम कोर्टाने 6 बंडखोर खासदार यांच्याबाबत काढलेली नोटीस आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी खासदार अरविंद सावंत यांचे स्वीय सहाय्यक दीपक गोगल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, उपजिल्हाप्रमुख ॲडव्होकेट वीरेंद्र राजे, दिग्रजचे पूनम पटेल यांनी यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचे चिंचोली येथील निवासस्थान गाठून त्यांच्या कार्यालयात सुप्रीम कोर्टाने काढलेली नोटीस बजावली. 31 ऑगस्ट पुढील तारीख असल्याने बंडखोर खासदार यांच्यापर्यंत त्वरित नोटीस पोहोचावी या उद्देशाने त्यांच्या निवासस्थानी नोटीस पोहोचवल्याचे यावेळी शिवसैनिकांनी सांगितलेले आहे. नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 बंडखोर खासदार शिंदे गटात विलीन झाले आणि त्याला लोकसभा अध्यक्ष माननीय ओम बिर्ला यांनी मान्यता दिली. त्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार श्री अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्या याचिकेसंदर्भामध्ये येत्या 31 ऑगस्टला माननीय 6 बंडखोर खासदार आणि माननीय लोकसभा अध्यक्ष यांनी आपलं म्हणणं सर्वोच्च न्यायालयात मांडावं अशी नोटीस यांना बजावण्यात आली होती. ती मी त्यांच्या कार्यालयात आज सुपूर्द केलेली आहे. त्यांनी 31 ऑगस्टला येऊन आपलं म्हणणं सर्वोच्च न्यायालयात मांडावं. ज्यावेळेस ह्या नोटीस घेऊन आलेत आणि नेहमी असे शिवसैनिक करत असतात, हा एक आंदोलनाचा भाग समजावा आम्ही? नाही, हा आंदोलनाचा भाग नाही आहे. ही लढाई सत्याची आहे. जेव्हा अधर्म आहे ना माजतं किंवा अधर्माचा जास्त विळखाव गाडला जातो तेव्हा आहे ना सत्य आणि धर्माची लढाई एकत्र येते आणि सत्य आणि धर्माचा विजय होतो. उद्या पण सत्य आणि धर्माचाच विजय होईल, अधर्म हरेल. आणि नेहमी असं कोर्टाचं असं असते की कोर्टामार्फत नोटीस पोहोचवल्या जाते, तर हा तुम्ही स्वतःहून येऊन देण्याचा उद्देश काय? हे आम्ही आमच्या पक्षाचे ॲडव्होकेट आहे सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांच्यामार्फत आम्ही दिलेलं आमच्याकडनं पक्षाकडनं. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची नोटीस आहे, पण हां त्याला विलंब होऊ नये आणि ते उद्या टाळाटाळ होऊ नये कुठल्याही सुनावणीला. नाही आम्हाला भेटलीच नाही नोटीस, मग आम्हाला आलीच नाही नोटीस, मग 31 ऑगस्टला आम्हाला वेळ वाढून द्या, असं काही करता कामा नये. त्यासाठी हे आम्ही सावध पवित्रा घेतलेलं आहे. आणि ही नोटीस देण्यामागे जे बंडखोर खासदार असे तुम्ही म्हणतात त्यांच्याशी संघर्ष करण्याचा भाग आहे? नाही, संघर्ष करण्याचा भाग नाही. ही लढाईच अधर्माची आणि सत्याची, धर्माची आहे. असत्याची आणि सत्याची आहे, हे मुळात लक्षात घ्या. आणि त्यांना कायद्यानेच हे होत नाही असं लोकसभा अध्यक्ष मान्यता देऊ शकत नाही. हे कायद्यात आहे. ते सर्वोच्च न्यायालयात उद्या आमचे माननीय कायदे पंडित बोलतील. आणि बऱ्याच असे प्रकरण आहेत ज्या उदाहरणार्थ चिन्हाचा प्रश्न आहे, धनुष्यबाणाचा प्रश्न जो आहे तो अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हे प्रकरण सुद्धा 5 वर्ष असंच प्रलंबित राहील असं तुम्हाला वाटतं? नाही, असं वाटत नाही. जस्टिस सूर्यकांतजी खूप जलद गतीने याची सुनावणी घेत आहेत. आता मंगळवारी पण चिन्हाबाबत सुनावणी आहे. आमची पूर्ण म्हणणं सुप्रीम कोर्टाने ऐकून घेतलेलं आहे. आता त्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि लवकरात लवकर चिन्हाबाबतीत पण निर्णय येणार आहे आणि तो विजय होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.